कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाऊस बुद्रुक येथे शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी एका अनोळखी महिलेची प्रेत अर्धवट जळलेल्या स्थितीत आढळून आले होते। त्या अनुषंगाने सदरच्या महिलेची ओळख पटवण्यासाठी मागील 3 दिवस कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सोबत तपासाची चक्रे फिरवीत सदर घटनेचा संपूर्ण तपास करून त्या गुन्हेगाराच्या मुळापर्यंत जाऊन खुनाचा गुन्हा उघड केला असून त्यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे। याबाबत शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने अधिक माहिती देताना म्हणाले, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाऊस बुद्रुक या गावामध्ये आपल्याला 8 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता आणि हा मृतदेह अर्धवट जळलेला होता आणि तसेच तिच्या शरीरावर काही जखमा देखील होत्या। या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता। यानुसार आपण या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती। यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेले असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील चेक करत होतो। तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो। या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्या समोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता, नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील। पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते। यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर पोस्टमॉर्टम मध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगण्यात निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समोर आले होते। या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार यांनी जी पथके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शनास आले की सदरचा जो जी महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंट नंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येथे आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलं आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील त्याने आपल्याला कशा पद्धतीने केलं ही सर्व माहिती याची कबुली दिलेली आहे। सदरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार तसेच इतर अधिकारी याच्यामध्ये PSI रोठे, PSI सोन्ने, API पवार आणि कोपरगाव शहरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल तमनर, हेड कॉन्स्टेबल जाधव, हेड कॉन्स्टेबल रोकडे, कॉन्स्टेबल काकडे, कॉन्स्टेबल सुंबे, कॉन्स्टेबल घुले, कॉन्स्टेबल कुराडे आणि DSP ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि ASI इरफान शेख यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास लावून आपण सदरच्या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।